सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो नारायणी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक अंबा भवानी मात की जय। जय माता दी। साधकांनो, आज 6 दिवस झाले, आज 7वा दिवस आहे। आज ज्या देवीचं वर्णन आहे तिचं नाव आहे कालरात्री। कालरात्रीचा रंग कृष्ण आहे आणि या रंगामुळे या देवीच्या रूपाचे नाव कालरात्री असं पडलंय। हिला पण 4 भुजा आहेत। कालरात्रीने तिच्या दोन्ही हातामध्ये, एका हातात कट्यार आणि एका हातात लोखंडाचा काटा हे घेतलेलं आहे। भयानक रूप आहे, भयंकर रूप आहे। असुरांचा नाश करण्याकरता या कालरात्रीने अशा प्रकारचं रूप घेतलंय, असुरांचा संहार करण्याकरता। ज्या वेळेस रणांगणावर रक्तबीज दानव युद्ध करत होता, त्यावेळेस तिच्या त्या रक्तबीजाला जो मारलो तो त्याच्या रक्ताच्या थेंबात तो अजून दानव निर्माण व्हायचे। किती राक्षस मारले तरी त्या राक्षसांच्या रक्तातनं पुन्हा नवीन राक्षस निर्माण होत होते। असा हा रक्तबीज राक्षस आणि त्याचा संहार करण्याकरता या कालरात्रीनी रूप घेतलंय। कालरात्रीची निर्मिती या रक्तबीज राक्षसाच्या संहाराकरताच झाली आहे। हे दुर्गेचं, उमेचं, पार्वतीचं 7वं रूप आहे आणि हे कालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे। नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्रीची पूजा होते। या दिवशी साधकाचे मन सहार चक्रात स्थिर झालेलं असतं। बघा, योग साधना करणाऱ्या व्यक्तीचं मन उपासना करता करता आज 7व्या दिवशी सहार चक्रामध्ये त्याचं मन स्थिर झालेलं आहे। यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात। जेव्हा साधकाचं मन सहार चक्रामध्ये स्थिर होतं त्यावेळेस सगळ्या सिद्धींचे दरवाजे आपोआप उघडू लागतात। या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णतः कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षिलं जातं। तिच्या साक्षात्कारापासून मिळणारा पुण्याचा तो भागीदार होतो। त्याच्या संपूर्ण पापाचा नाश होतो। त्याला अक्षय्य असं पुण्यलोकाची प्राप्ती होते। कालरात्रीच्या पूजनाने अशा प्रकारचं होत। या देवीचा रंग मुळात काळा आहे। हिचे केस विस्कटलेले आहेत। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या देवीचं रूप भयंकर आहे। हिचा रंग काळा आहे।
हिच्या डोक्यावरचे केस विस्कटलेले आहे, गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे, हिला 3 डोळे आहेत आणि हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत आणि चमकदार आहेत. बघा कालरात्रीचं वर्णन. मुळात रंग काळा आहे, डोक्यावरचे केस पिसकटलेले आहेत, गळ्यामध्ये विजासारखा चमकणारी लखलखणारी माळ आहे, 3 नेत्र आहेत, तिन्ही नेत्र ब्रह्मांड गोलासारखे आणि चमकदार आहेत. एवढंच नाही तर हिच्या प्रत्येक श्वासातनं अग्नीच्या भयंकर अशा ज्वाला निघतायत. म्हणजे काही अंगी ही क्रोधायमान आहे असं म्हणायला हरकत नाही. हिचं वाहन वाघ नाही, सिंह नाही, मयूर नाही, हिचं वाघ गर्धव म्हणजे गाढव आहे. या देवीचं वाहन गाढव आहे. हिच्या वर उचललेल्या हातातली वरमुद्रा, हिचं हे रूप असं असून सुद्धा ही साधकाला, उपासना करणाऱ्या उपासकाला वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हाताची मुद्रा अभय मुद्रा आहे. आता फरक बघा, काल कात्यायनाची वरच्या हाताची मुद्रा अभय मुद्रा होती, खालच्या हाताची मुद्रा वर मुद्रा होती. हिच्या वरच्या हाताची मुद्रा वर मुद्रा आहे आणि खालच्या हाताची मुद्रा अभय मुद्रा आहे. तिच्या एका हातामध्ये कट्यार, तलवार, खड्ग होतं. हिच्या डाव्या वरच्या हातामध्ये लोखंडाचा काटा आहे आणि खालच्या हातामध्ये खड्ग, कट्यार, तलवार आहे. मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगतो, काल रात्रीचं रूप दिसायला भयंकर आहे, परंतु तिचं रूप कितीही भयंकर दिसत असलं तरीही ही देवी फळ देणारी आहे. त्यामुळे तिला दुसरं नाव काय माहिती आहे? तर तिचं दुसरं नाव आहे शुभंकारी. शुभ फळ देते. वर्णन ऐकल्यानंतर भीती वाटेल कोणाला? ज्याच्यामध्ये नकारात्मकता भरलेली आहे, ज्याच्यामध्ये साशंकता आहे, जो एकाग्र होऊ शकत नाही. अहो, आई कशीही असली तरी आईविषयी त्या पुत्राला प्रेम वात्सल्य निर्माण व्हायलाच पाहिजे, तर तो सुपुत्र नाही तर कुपुत्र. हिचं रूप भयंकर दिसतंय. खालच्या हातामध्ये तिच्या कट्यार आहे, वरच्या हातामध्ये लोखंडाचा काटा आहे, काळी आहे. तोंडातनं अग्नीच्या ज्वाला निघतायत. तरीही काल रात्री ही शुभ फळ देणारी आहे, म्हणून हिला शुभंकारी असं संबोधन आहे. भक्तांना हिच्या या रूपाकडे बघून भयभीत होण्याचं काहीच कारण नाही. जो निश्चिम भक्त असेल, जो निश्चिम साधक असेल, त्याला भिण्याचं काहीही कारण नाही. काल रात्री हिचं हे रूप दृष्टांना विनाश करणार आहे, दृष्टांचा संहार करणार आहे. राक्षस, भूत, प्रेत तिचं नाव ऐकताच घाबरून पळू लागतात. ही देवी ग्रहांपासून येणारी संकट सुद्धा दूर करणारी आहे.
या देवीचे भक्त हे पूर्णतः भयमुक्त असतात. पण या देवीच्या भक्तांनी यम, नियम आणि संयम याचं पालन केलंच पाहिजे. भयमुक्त करणारी आहे, वर देणारी आहे. मन, वचन, देह हा पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभ कर्माची गणना ही होऊ शकत नाही. म्हणून आपण तिचं नेहमी स्मरण करावं. आपलं भय दूर होईल, आपल्या संकटाची तीव्रता कमी होईल, संकट संपतील. अज्ञात भीती नष्ट होते. तणाव, ज्याला तुम्ही टेन्शन म्हणता, टेन्शन हे दूर होतं काल रात्रीच्या पूजनाने. काल रात्री देवीचा रंग हा काळा आहे, पण काळा हा अंधाऱ्या रात्रीप्रमाणे काळा आहे. म्हणून हिला कालरात्री असं संबोधन आहे. हिच्या मुखातनं ज्या भयंकरी ज्वाला निघतायत अग्नीच्या, या दृष्टांचा संहार करण्याकरता निघतायत, हे विसरू नका. भक्तांनी हिला घाबरण्याचं काहीच कारण नाही. ज्या लोकांना अज्ञात भीती आहे, मानसिक तणाव आहे, अशा लोकांनी काल रात्रीची पूजा करावीच, तिची उपासना करावीच. त्यांची सर्व दुःख नाहीसी होतील, अडथळे दूर होतील. हिचं उग्र स्वरूप असूनही ही शुभफळ देते साधकाला. हिची पूजा विधी कशी आहे? सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर काल रात्री देवीची मूर्त किंवा प्रतिमा स्थापन करावी. चौरंगावर चांदी, तांबे किंवा मातीचा कलश स्थापन करावा. चांदीचा करा, तांब्याचा करा, पितळ्याचा करा, नाही काही तर मातीचा करा. त्यामध्ये पाणी भरून त्याच्यावर नारळ ठेवावा. त्यानंतर चौरंगावर गणेश, वरुण, नवग्रह आणि 16 मातृका. बघा काल रात्रीच्या पूजेचा प्रकार बघा काय. गणेशाचं स्थापन करा, वरुणाचं स्थापन करा, नवग्रहांचं स्थापन करा आणि 16 मातृका यांची स्थापना करा आणि व्रत पूजनाचा संकल्प घ्या. वैदिक आणि सप्तशती मंत्राचा उच्चार करून काल रात्री सहित या सर्व देवतांची षोडोपचारे पूजा करा. आता षोडोपचारामध्ये काय काय आहे? आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य, सूत्र, चंदन, रांगोळी, हळद, शेंदूर, दुर्वा, बिल्वपत्र, दागिने,
फूल, हार, सुगंधित द्रव्य, धूप, दीप, नैवेद्य, फळ, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र, पुष्पांजली या सगळ्या गोष्टी हिच्या पूजेमध्ये कराव्या. काल रात्रीची मनोभावे पूजा करावी. ही आपली दुःख संकट तर दूर करणारच आहे, पण तिचा जो अभयकर आहे, या अभयकरापासून आपल्याला सर्वात महत्वाचं मिळतंय ते म्हणजे भयमुक्तता. विनाकारण आम्हाला जी एक मानसिक भीती आहे, अज्ञात भीती आहे, या भीतीपासून ही माता तुमचं संरक्षण करते. काल रात्री हिचं रूप बघितल्यानंतर भीती त्यांना वाटते. कोणाला? जे असुरी प्रवृत्तीचे आहेत, जे नकारात्मक गोष्टींचा विचार करतात, अशांना भीती वाटते. एकाग्र चित्ताने, एकाग्र होऊन काल रात्रीची जर तुम्ही पूजा केली तर ती तुम्हाला सर्व संकटापासून निश्चित दूर करते. ही देवी निर्माण झाली त्याच्याविषयी रक्तबीज राक्षसाचा संहार करण्याकरताच ही देवी निर्माण झाली. कारण देवी आणि दानवांचं युद्ध चाललं असताना रक्तबीजाला ज्या ज्या वेळेस देवी प्रहार करायची त्याच्यातनं रक्त सांडायचं आणि त्या रक्तातनं अनेक दानव निर्माण व्हायचे. थेंबा थेंबातनं दानव निर्माण होत. या सर्वांचा संहार करण्याकरता या माझ्या मातेनी अशा प्रकारचं रूप घेतलंय. हिचे पण मंत्र आहेत, हे मी देणार नाही, पण काल रात्रीचे पण मंत्र आहेत, मी देणार नाही. ही अतिशय जाज्वल्य देवी आहे, लक्षात ठेवा. हिचं उग्र रूप त्यांना जाणवेल जे नकारात्मक गोष्टींचा विचार करतात, ज्यांची एकनिष्ठता नाही आहे, त्यांना सगळ्यांना तिचं रूप भयंकर वाटेल. पण ज्या मुलाचं आईवर प्रचंड प्रेम असतं, आई करता त्याग करण्याची वृत्ती असते, त्याला कुठल्याही रूपात आई ही दयाळूच दिसते. आईचं मातृत्व त्याला लगेच जाणवतं. म्हणून मातेशी तो एकनिष्ठ राहतो आणि जो मातेशी एकनिष्ठ राहतोय त्याला अभयदान मिळतं, त्याला वरदान मिळतं. या रूपातनं मुळात तुम्हाला हेच समजून सांगायचं आहे. ही काल रात्री तुमच्या सगळ्या दुःखांचा नाश करू, तुमच्यातल्या असलेल्या नकारात्मकतेचा नाश करू, तुमच्यामध्ये असलेल्या अज्ञात भीतीचा नाश करू, तुम्हाला वरप्रदान करू, तुम्हाला संरक्षण देऊ, ही तिच्या चरणी मी प्रार्थना करतो.
आणि आज काल रात्रीचं फार मी जास्त नाही सांगत बसत, त्यामुळे काल रात्रीचं इथेच थांबवतो. थांबण्यानंतर आपली नेहमीप्रमाणे आरती करू. अश्विन शुक्ल पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भवते रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो, सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी हो, उद कारे गर्जती सकळाच्या मुंडा मिळुनी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो तृतीयेचे दिवशी पाहिलं शृंगार मांडिला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो, अष्टभुजा निर्मित आंबा सुंदर दिसे लिला हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी आंबे प्रसन्न अंतःकरणी हो, पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो, भक्तांच्या माऊरी सुरते येती लोटांगणी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो पंचमीचे दिवशी व्रत देऊ पांग ललिता हो, अर्घ्य पाद्य पूजन तुझला भवानी स्तविता हो, रात्रीच्या समयी करीती जागरण हरिकथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडिता हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो षष्टीयेचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो, घेऊनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो, कवडी एक अल्प्यता देसी हार मुक्ता फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखिली बरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो, स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो
नवमीचे दिवशी नवा दिवसाचे पारणे हो. सप्तशतीचा होम हवन सद्भक्ते करुणी हो. षडश अन्नेने विद्यासी अर्प्यली भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उद दशमीचे दिवशी अंबा निघे सिंह लगनी हो. सिंहारूढ दारुण शस्त्रे आंबेत्वा घेऊनी हो. शुंभ निशुंभादी राक्षसा किती मारिसी रणी हो. विप्रा रामदास आश्रय दिधला तव चरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो बोल अंबा मात की जय. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक भवानी अंबा मात की जय. जय माता दी.